भोंडा दिसतो भोंडा धब 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 मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है। सो हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी गणपू ब्लॉग. तर आताशी मी चाललो आहे वागेश्वर मंदिर. तर आताशी आपण ह्याला बघताय हा विवेक ढोले जो की असं अगोदरच्या गड किल्ल्यांच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त वेळा आला आहे. तर काय विषय नाही. विवेक तुला कसं वाटतं ब्लॉगमध्ये येऊन? काय त्याचा वन शॉर्ट आन्सर असतात, काय विषय नाही. तर तशी आपण चाललो आहे वागेश्वर मंदिर. तर आम्ही चाललो आहे बाईकने म्हणजे आपली स्प्लेंडरने चाललो आहे. तर आताशी जातो आणि तुम्हाला दाखवतो वागेश्वर मंदिर. आता सफर चालला आहे सफर केला आहे सुरू. तर चला पुढं, काय विषय नाही. तर जाताशी आम्ही नाश्ता करतोय, बनमस्का आणि चाय. ह्याला तर बैला चालू, काय विषय नाही. तर चला नाश्ता करून बोलतो. मी हडशीच्या जवळ आसपास पोचलोच आहे. आता व्ह्यू येत असेल. तर मित्रांनो, आम्ही आतापर्यंत इथं यायला आम्हाला 1 तासभर तरी लागला. कारण की याच्यामुळं याला मी किती सौ बोलवलेलं. मी 8 वाजता त्याला फोन केला आहे, 5 मिनटामध्ये 5 ते 10 मिनटामध्ये आवर. त्याच्या आधी 6 वाजता फोन केला. तर सकाळी लवकर उठ म्हणून फोन केला होता. यांनी तेव्हापासून वेळ लावला ते 8 वाजेपर्यंत. आणि त्याच्या घरापाशी आलो ना, 5 मिनटात आलो. हां, ते 7 वाजता काहीतरी. मग 5-7 वाजता फोन केला. 7 वाजता तो रेडी होतो म्हणला. मी 8 वाजता फोन केला त्याला. 8 वाजता ये म्हणलो तर त्याने मला 5 मिनिट लागतील म्हणलं. 5 मिनिटाचे अर्धा तास लावलं. आम्ही तिथून निघालो 9 वाजता निघालो. अर्ध्या तासामध्ये आम्ही डायरेक्टली मुळशीला आलो आहे. तर चला मित्रांनो, आता पुढे जाऊया. काय विषय नाही. असे मित्रांना कधी घेऊन जाऊ नका, काय विषय नाही. चला बाय बाय. मोबाईल दाखव ना त्याला. खावायला लागला मला आपण का थांबलो इथे? आता बघ एकदम भोंडा दिसतो भोंडा. बघायचं तशी आम्ही इथं एका जागेवर आलतो. आता मला माहिती, कारण की इथं जराशे रायडर्स लोक थांबलेले. मग मी म्हणून आलो इकडं. मला वाटलं काहीतरी बघायला भेटेल इथं. छोटे धब मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. अरे छोट्या धबधब्यामध्ये मजा करायला नाही का तू? काही धबधबा ह्या घरच्या पोरीला तुझे देखा तो ए जाना सनम. बघ आताच तिथं माझं मी उभं राहिलं माझं पाहिजे. हा चल, इथं बघायचं आपल्याला काय आहे. मोबाईल बघतोय रे मला. हा, मोबाईल बघतोय मला, म्हणजे माझ्या याला, तुला काय पण रुचत असता माझ्या पेटला. सगळेच याच प्रकारे इथं काहीच नाही आहे. समोरचं दाखव ना, वरती बघ ना, वरती काय नाही आहे म्हणजे. अरे हा, इथं आहे. असं एकदम मस्त सुंदर व्ह्यू आहे. आपण भेटूया वागेश्वर मंदिरला, काय विषय नाही. चला बाय. सो गाईज, आताशी आम्हाला काय मस्ती आली काय माहिती. आम्ही बोटिंग करायला आलो आहे. पॅडलिंग बोटिंगचं घेतलं आहे. कारण की याचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बोटिंगसाठी. म्हणजे पाण्यामध्ये एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम आहे. तर काय विषय नाही, जाऊया. मस्त मजा येईन, है ना? मजा येईन ना? दगदगोरी आहे ना? आता एवढी आम्हाला मस्ती. आम्ही एवढा थंडीचं कोको कोला चल दे. चल थांब. सो जशी आम्ही कोको कोला घेतलेला प्यायला. आणि ह्याचं काय म्हणणं आहे बघा. ज्यांना पोहता येत नाही त्यांना काय म्हणतात? बोल एक्सप्लेन कर. ज्यांना पावता येत नाही त्यांना पावणार. काय नीट बोल, त्यांना कळलं नाही. ज्यांना पावता येत नाही ते इथे येतात म्हणून या डॅमला पाहुणा डॅम. ह्याची लॉजिक तुम्ही कमेंट करा याला. म्हणजे याला ना, याचं नाव विवेक ढोले म्हणून आहे.
विवेक ढोले म्हणजे आपलं विवेक नाव आहे त्याचं आणि ढोले आडनाव आहे त्याचं. तर विवेक ढोलेने आपल्याला एवढं भारी एक्झाम्पल दिलं, म्हणजे नेमकं ना काय बोलत आहे ते मला कळत नाही, पण लय बकवास उदाहरण दिलं आपल्याला. चला तर मी काय बोलू शकत नाही. तुला काय बोलायचं आहे? एम्बॅरेस फील होतंय मला, बाकी काय Embarrass. मजा चालली तुझी. एम्बेरेस का नाम दूसरा नाम गणपत ब्लॉग रे ब्रो. आता बोल चल चल चल. ओ मला काय सांगायचं, ह्या माणसाला कोक पिता येत नाही नीट. दे कोक असे घेतात बस. ह्याच्यासारखं नाही दाढीला इकडं दाढी गप्पे. पूर्ण असं दाढीला आली आहे हा कोक. अरे असं फेस दिसतोय. आणि त्या भावाने नीट पण पिल ना असं हां. कोका कोला अमृत असतं, अमृतासारखाच पिला तो बरा. भिकाऱ्यागत पिला असं होतं. चालतं. सो काही आता आम्ही बोटिंग करत होतो. सर ठेवू. आणि आम्ही आताशी पायडल मारतोय आणि हा पण भाऊ सगळी जाताशी झालं. बरं झालं आपण हे घेतलं. सगळी जाते ह्या प्रकारे आमच्याकडे तर झाली. काय विषय नाही. अपने तू दिल का बता दे, चाहूं मेरे यारा, कितना बता दूं तुझको, चाहते अपनी मुझको, ये तो नहीं इख्तियार, तब भी ये सोचा भी है, अब तो लगाऊं मैं मुझको तुझे एक बार, तू ही ये मुझको बता दे, चाहूं मेरे यारा, अपने तू दिल का बता दे, चाहूं मेरे यारा. Take the next left, then slide left. तो काही जातं की एवढा लांब तर आलोय. अशा जागेवर आलोय. मला नाही माहिती कुठे आहे. हा म्हैस घेऊन चालली मला. तो खाली कॅन घेऊन फिरतोय. उगं बिन कामाचं काम आहे का फिरतोय मला पण नाही माहिती. अरे वा भेटला मंदिर तर भेटला आम्हाला. काय विषय नाही. तो काही आताशी आम्हाला वागेश्वर मंदिर भेटला. मला असं वाटलेलं की ते लय मोठे पण आहे, छोटंसं पण लांबूनच दिसायला मस्त आहे. गाईज आताशी आपला विवेक ढोले ऑफरोडिंग करतो पाण्यात. जा तू आता जा. मार उडी मार. तर तुम्ही बघितलेच असाल शो ऑफ करण्याच्या नादामध्ये तुम्ही असंच पडू शकता. तर मी तुम्हाला एखादं उदाहरण दिलं होतं. असं नव्हतं की मी पडलो, मी तुम्हाला असं नाटक करून दाखवलं बस. मित्रांनो मला माहिती नाही हा माणूस असा काय. हे कॅन कावापासून घेऊन फिरतो हातामध्ये. हे कॅन घेतो विसर. हे काय हा माणूस कॅन घ्यायचं विसरला नाही, पण माझी बॅग विसरला तिथं. जर बॅग जर तिथं गेला अडचण ना बाबा समोर. हा बॅग जर तिथं विसरलं तर विषय ह्याचा तू बघणार. बी केअरफुल. कसं वाटतंय विवेक ढोले? चिखलात पायात चिखल, सगळीकडे चिखल. कळलं का तुला काय? चिखलात पायात चिखलासारखं तोंड. काय बोलतोय हा मित्रांनो? पण चिखलात जो खिलतो तो कमाल असतो आणि त्याचं नाव आहे गाण्या. गणपत ब्लॉग. जास्त तारीफ झाली काय विषय ना. माहिती छाण्याचं झाडं चढवतोय तुम्हाला. आता काय बोलू होते मी तरी. तो आता आम्ही पोचलो
पोचला ना पोचलो बागेश्वर मंदिर. पवित्र सह्याद्रीच्या खुशीत हर्षी गावाजवळ बागेश्वर मंदिर एक अद्वितीय इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचं संगम आहे. बागेश्वर मंदिर हे शंकराचं पवित्र स्थान आहे. हे मंदिर खूप जुने आहे आणि तेथे शंकराचे खूप जुने शिळेचं सुंदर मंदिर आहे. हे मंदिर खास आहे कारण पावसाळ्यात धरणात पाणी वाढतं तेव्हा हे मंदिर पाण्याखाली लपून राहतं. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर दर्शन मिळतं. हे पाहायला हजारो लोक उन्हाळ्यात येतात कारण तिथे शांतता आणि निसर्गाचं सुंदर दृश्य मिळतं. हे मंदिर बघायला आले की मनाला शांती मिळते आणि इथल्या निसर्गामुळे मन प्रसन्न होतं. म्हणूनच बागेश्वर मंदिर खूप खास आहे. आज चाललंय ते आहे. दर्शन झाल्याचे फायदे हे आहे बागेश्वर मंदिर. बघ कशी. सो गाईज आताशी आम्ही निघालोय आता इथून बागेश्वर मंदिरापासून. तर बागेश्वर मंदिरापासून तर निघालो आम्ही. तर आताशी जाणार आम्ही डायरेक्टली घरी. सो गाईज आताशी आपला सफर संपलेला आहे. सगळा आपला का सफर संपला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. त्यासाठी बाय. चला काय म्हणते ढोल्या आणि त्याचा पण बाय. काय विषय नाही. तर चला भेटूया. काय विषय नाही, बांधलगीचा विषय. चला बाय.